तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर तुम्ही पाठीमागे बघू शकतात की हा माळेगावचा सीन आहे. तर आपण आज आलो होतो माळेगाव यात्रेला नाईटचा ब्लॉग करण्यासाठी. तर बघूयात मग मित्रांनो नाईटला की माळेगाव यात्रेला आपल्याला काय काय पाहायला भेटतं माळेगाव यात्रेमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. संपूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला माळेगावची यात्रा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल की नाईटला माळेगावची यात्रा कशी दिसते. तर चला तर मित्रांनो बघूयात मग माळेगावच्या यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं. तर चला इकडे मध्ये जाऊयात पुढे. संध्याकाळी पण ज्यांना गरम गरम खायचं असतं त्यांच्यासाठी काय शेंगा आहेत मस्त गरम गरम. लहान लहान लेकरं पण बघू शकता. संध्याकाळी पण माळेगावच्या यात्रेची खासियत ही आहे की ते दिवसा पण तेवढाच गर्द असतो आणि संध्याकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त. जेवढा दिवसा नसतो गर्दा तेवढा संध्याकाळी जास्त असतो. तर बघू शकतात तोरणांचे मास्क वेगवेगळे. तर चला पुढे जाऊयात. चॅनल काय तुमचं सर? भैया चॅनलचं नाव विचारत होते, नक्की सबस्क्राईब करायचं. पुढे बघूयात. तर संध्याकाळी बघू शकतात तरुण. संध्याकाळी मस्त पाहायला मिळते. बघू शकतात तरुणांमध्ये बघू शकतात तरुणांमध्ये संध्याकाळी कसा उत्साह राहत होते. याच्यामुळेच माळेगावच्या यात्रेला तरुणांची संख्या संध्याकाळी जास्त असते, कारण ही मजा दिवसा करता येत नाही त्याच्यामुळे. माळेगाव यात्रेबद्दल काय सांगतात, यावर्षी कसा आहे रिस्पॉन्स? चांगलं आहे, छान वाटलं, एन्जॉय केलं फुल. बॉम्बे डान्स वगैरे समजा काही केलं. आता बॉम्बे डान्स चालू आहे का नाही? चालू आहे अजून पण आहेत? आहे. तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडहून आलेलो आहोत. नांदेड. अच्छा, आम्ही पण नांदेडचेच आहेत. आता किती जण आलात तुम्ही? आम्ही 7-8 जण आलेले आहे. आता सध्याला 3 जण आहेत संघ. आणि बाकीचे मित्र बाहेर घुमायला गेले ते तिकडे गाडीमध्ये एन्जॉय करायचं. अच्छा, गाडी बांधून आलात का टू व्हीलर? टू व्हीलर. अच्छा, बघू शकतात नांदेडवर नाही तर स्पेशली माळेगावची यात्रा बघण्यासाठी आले. तर तरुणांचा उत्साह कसा राहते माळेगावच्या यात्रेमध्ये ते बघू शकता तुम्ही. रात्रीच्या टायमाला सुद्धा नांदेडवरनं, परभणीवरनं, कंधारवरनं तुम्ही आतापर्यंत बघितलं. मागे पण इंटरव्ह्यू मध्ये कुठलं येतात बघण्यासाठी. हे परभणीचे आहे दोन. अच्छा, यांनी पण परभणीचे. मगाशी आपण घरून 1 वाजता निघालो, रात्रभर प्रवास केला, सकाळी दिवसभर फिरलो आणि आता पण फिरायलो. म्हणजे तुम्ही इथं सकाळी आलात? सकाळी आलो आम्ही इथं 11 वाजता झालो. अख्खा दिवस यांनी माळेगाव मध्येच घातलेला आहे. आता वापस. आणि या भाऊचा डीजे बिले भारी वाजला. मेन म्हणजे आमच्याकडे सेटअप आहे परभणीला, पण हे पॉवर अप म्हणजे काय नांदेडचा विषय हार्ड आहे. बघू शकता त्यांची प्रतिक्रिया. तर ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा. अशाच आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू. तर बघू शकतात आपल्याला तरुणांच्या कशा प्रतिक्रिया येत आहेत. तर आपण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पुढे अजून जास्तीत जास्त लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर चला मग ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहा. तर हे काहीतरी युनिक माळेगावच्या यात्रेमध्ये विमान सोडायलेत हवेमध्ये आणि विमानाला एका हातानेच पकडायलेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी बघू शकतात. सगळ्या प्रकारचे खेळणे वगैरे इथे तुम्हाला भेटून जातील एकदम स्वस्त दरात ते पण. त्यामुळे नक्की भेट द्या तुम्ही पण. उद्याचे 2 दिवस आहेत शेवटचे.
तर बघू शकतात हे काहीतरी युनिक आहे ते लहान लेकरांसाठी स्पेशल फुगे काढण्याचं काहीतरी युनिक वस्तू होती लहान लेकरांसाठी. हे बघा फुगे कसे छान दिसत आहेत. शहाबीवरची भावली वगैरे बहुतेक कदाचित बघू शकतो कसा फिरायला छोटा भीम. काकांनी सांगितले की आमचे फोटो घ्या प्रसादला. तर प्रसाद माझ्या सोबत आला होता तर त्यांनी सांगितले की आमचे फोटो क्लिक करा. चला पुढे बघूयात. हे समजा मौत का कुवा म्हणतात त्याला. 30 रुपये तिकीट आहे याचं. याच्यामध्ये बाईक्स वगैरे फिरवल्या जातात, कार बाईक्स. तर बघूयात आपण पण जाऊन कसं येते मधून. त्यासाठी आपण पण अगोदर तिकीट काढूयात. असं त्यांनी बघून आलेत. त्यांचं कसं आहे माळेगावचा रिस्पॉन्स कसा आहे यावर्षी? एक नंबर आहे. कसं आहे यावर्षी रिस्पॉन्स? नंबर 1 आहे, नंबर 1. आता तुम्ही काय बघून आलात मध्ये? मौत गोवा. किती दिवस आहे अजून माळेगावची यात्रा? झाला 2 दिवस आहे, सगळं संपलं आता. अजून 2 दिवस, अधिक 2 दिवस लागते. तुम्ही कुठून आलात? मी कंधारहून इथं आलात स्पेशल बघण्यासाठी? मग कधी सकाळी आलात का आता आलात? आता घंटा झाला, मला घंटा झाला. अच्छा, बघू शकतात कंधारहून इथं आलेत फक्त माळेगावची यात्रा पाहण्यासाठी. माळेगावच्या यात्रेचं हे क्रेज आहे. आम्ही 10-12 जण आल्या. गाडी वगैरे बांधून आला? हा, गाडी बांधून, सगळं बांधून आले. अच्छा, बघितलं माळेगावचं क्रेज काय ते. गाडी बांधून कंधारवरून इथं आलेत पाहण्यासाठी. तर धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. चल पुढे. तर बघू शकता तिथं हे काही किचन्स वगैरे आहेत. इथं कशा चला तर पुढे जाऊया. आता बाबा काय म्हणतात? काय दादाचं म्हणणं आहे की दादा पण घ्या. कोणासाठी घेतले नाही माहिती नाही. मस्त करण्यासाठी उत्साह भाऊचा काय सांगता माळेगाव यात्रेबद्दल? माळेगाव यात्रा नंबर 1 झालेली आहे. काय हे बारीला एक लय बेहतरीन चालले. यावर्षी लय भारी होती यात्रा. किती दिवस आहे अजून? आणि नाही, आता संपली. आता उद्या एक लाईट दिवस उतरती यात्रा आहे. उतरती यात्रा आहे. अजून 1 ते 2 दिवस. हा, उद्यापर्यंत चालेल. उद्या सगळं संपून जाईल. हा, उद्या यावर्षी रिस्पॉन्स जास्त होता. हे नंबर 1 होते. अच्छा, तर यावर्षी जास्त होता. आता शेवटचे 2 दिवस आहेत. धन्यवाद. तर पुढे जाऊयात. तर उतरते दिवस असल्यामुळं कसं त्यांनी सांगितलंय की शेवटचे 2 दिवस आहेत. तर 2 दिवस असल्यामुळे आता तेवढी काही संध्याकाळची गर्दी दिसत नाहीये. तर बघू शकता जेवढी तेवढी आपण शूट करण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच जणांचे कमेंट्स येत होते की
की दादा रात्रीचा एक नाईट व्ह्यूचा व्लॉग करा, त्याच्यामुळं आम्ही नाईटचा एक व्लॉग घेण्यासाठी आलो होतो. तर यांचा इंटरव्ह्यू होत, काय म्हणतात नाईटच्या माळेगावच्या यात्रेला आलेले आहेत. काय वाटतं भाऊ माळेगावच्या यात्रेबद्दल यावर्षी? त्याला विचारा काय माळेगावच्या यात्रेबद्दल काय वाटतं यावर्षी? कसा आहे रिस्पॉन्स वगैरे? चांगला आहे रिस्पॉन्स. जत्रा भरती जास्त प्रमाणे अजून किती दिवस आहे? आता रविवार पर्यंत चालते थोडंफार. म्हणजे आता उतरती यात्रा आहे समजा, शेवटचे 2 दिवस. हो शेवटचे, उद्याचा लास्टचा दिवस. ते सगळं तुम्ही कुठे राहतात? इथेच राहतात. भांड्याचे दुकान महिनाभर ते राहतात. अजून 1 महिना भांड्याचे दुकान राहतात, बाकी हे पाळणे वगैरे? पाळणे हे नाही, उद्याच्याला सगळं बंद आहे. अच्छा, उद्या शेवटचा दिवस समजा. दीपक रॉक्स चॅनल समोर दुकानं राहतात. दुकान अजून किती दिवस राहतात? 10 दिवस राहतात दुकान. एकदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. शेअर करा, लाईक करा, घंटी विरावा. थँक्यू. तर बघू शकता इथं नवीन सबस्क्रायबर भेटत राहतात आपल्याला. सेल्फी स्टिक बघितल्यानंतर कोणाला वाटतं की ब्लॉग करायचे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त तरुण बोलण्याचा प्रयत्न करतात. तर ब्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू राहत असंच बघूयात अजून काय काय पाहायला भेटतं. बघू शकतात नाईटला सुद्धा बऱ्याच मित्रांना काही काही गोंधळाचं असतं नाव वगैरे. तर दादा काय गोंधळीत आपण बघूयात. तर बघू शकतात माळेगावला गोंधळाचं प्रमाण पण सगळ्यात जास्त असतं. बरेच जण आपलं नाव, आईचं नाव वेगवेगळे टॅटू बनतात. खाण्याची पण सुविधा इथे गरमागरम खिचडी भजी वगैरे सगळंच भेटतात. त्याच्यामुळे माळेगावला आल्यानंतर खाण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. खाण्याची व्यवस्था इथं आहे मोठ्या प्रमाणात. इथं बघू शकतात पेढे वगैरे प्रसादाचं सर्व काय आहे. हे सगळे दुकाने प्रसादाची आहेत. या साईडला बघू शकतात दोन शब्द बोला. रिस्पॉन्स चांगला आहे ना. हॅलो, यावर्षी कसा आहे रिस्पॉन्स मालेगावला? रिस्पॉन्स चांगला आहे यावर्षी. चांगला आहे. नंबर 1 जत्रा किती दिवस आहे जत्रा? झाली आता, संपूर्ण झाली आता. 2 दिवस आहे. अच्छा, आज आणि उद्या 2 दिवस आहे. 2 दिवस आहे. उतरती जत्रा चालू आहे समजा. हा, बाकी तर आहे रगीवाले, गारपेटवाले ते. बऱ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की काहीतरी यावर्षी रिस्पॉन्स नाही. नाही चांगला काहीच नाही. काहीच दरवर्षी जसा भेटतो तसाच प्रतिसाद यावर्षी सुद्धा जास्त आहे उलटा. अच्छा, यावर्षी जास्त प्रतिसाद आहे. यांचं म्हणणं आहे की यावर्षी जास्त आहे. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही पाठीमागे यांचं दुकान. तुम्ही किती वर्ष झाले ते दुकान लावतात? इथं 30-35 वर्ष झालं. अच्छा, 30 वर्ष झालं तुम्हाला या जत्रेला. तुम्ही कंटिन्यू नेहमी दुकान लावता? नेहमी दरवर्षी. अच्छा, 30 वर्ष झालं यांनी इथे दुकान लावतात. बघू शकतात. तर धन्यवाद काका. ओके, रिप्लाय दिल्याबद्दल. तर यांची प्रतिक्रिया छानशी आपण घेतलेली आहे. तर चला पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात अजून. ह्या बघू शकतात, ह्या वॉच आहेत, घड्याळ.
तरुणांसाठी स्वस्त आणि मस्त अशा घड्याळ आहेत. जशामुळे तशा तुम्हाला घड्याळ भेटून जातील इथे. गॉगल्स वगैरे तरुणांसाठी. हार माल 50 रुपये. कोणताही चष्मा घ्या 50 रुपयामध्ये. त्याच्यामुळे खाण्याचं काही टेन्शन नाही. हे घरातल्या वस्तू वगैरे घरगुती सामान वगैरे सगळंच भेटतं इथे. डेकोरेशनचं सामान. बॅग वगैरे कॉलेजच्या वगैरे बॅग तरुणांसाठी. कोणतं स्पेशल सेल आहे लेडीज साठी. कुठलीही वस्तू घ्या 20 रुपयाच्या मध्ये. तर हे बघा टॅटूच आहे. ज्यांना टॅटू वगैरे गोंधायचं राहते, ज्यांना टॅटू काढायचा असतो त्यांनी मस्त टॅटू काढू शकतात. दादांचा रिप्लाय आलेला आहे. तर चला. अच्छा, त्यांच्या दादा रिप्लाय द्यायला बघा इथे. 1 मिनिट पकड प्रसाद. क्या नाम है आपका? राजू. काय वाटतं यावर्षी माळेगावच्या जत्रेबद्दल? अच्छा है बहुत. कपड़े का हिंदी में बात करूं? हाँ, हिंदी में बात करूं. अच्छा, ये साल कैसा है रिस्पॉन्स? अच्छा है, अच्छा निकल रहा है. अच्छा निकल रहा है. तो अभी कितने दिन है और? अभी 2-4 दिन का और बोल रहे हैं. 2-4 दिन और चलेगा इधर. अच्छा, आधे लोग तो चले गए और 2-4 दिन चलेगा समझो. संडे तक बोल रहे हैं. इधर संडे तक चल सकता है. अच्छा, संडे तक बड़ी बड़ी दुकान है ना, वो चला गया पूरा. वो छोटा मोटा प्रोग्राम है ना, ऐसा हमारा मंडी वो रह गया. अच्छा, आपकी कौन सी दुकान है? हमारा ये पकोड़े का मंडी रहता है. अच्छा, ये तुम्हारी दुकान है समझो. ये कितने दिन चलेगा और तुम्हारी दुकान है समझो? इधर 4 दिन और चलेगा हमारा मंडी इधर. अच्छा, 4 दिवस अजून छोटे छोटे जे व्यापारी आहेत ते अजून 4 दिवस राहतात. आणि जे मोठे व्यापारी आहेत ते त्यांनी समजा निघून गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. अजून 4 दिवस तरी किमान चालतं यांचं. थँक्यू रिप्लाय दिल्याबद्दल. धन्यवाद भाई. चलो, काय वाटतं माळेगाव यात्रेबद्दल 2 शब्द बोल काय तुम्ही. नंबर 1. कुठून आला तुम्ही? परभणीवरून इथं आलात स्पेशल? किती जण? 3 जण आलात गाडीवर? अच्छा, बघू शकता परभणीवरून इथं स्पेशल माळेगावची यात्रा पाहण्यासाठी आलेले आहेत. तर बघू शकता तरुणांमध्ये क्रेज कसा असतं माळेगावच्या यात्रेबद्दल. आणि वापस आता 12-1 वाजता. रात्रीचे 12 वाजता त्यांना आता घरी जाण्यासाठी. तर थँक्यू रिप्लाय दिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. खेळण्यासाठी तर बघू शकता लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी मस्तपैकी. लहान लेकरांसाठी भरपूर काही येते माळेगाव मध्ये. त्याच्यामुळे लहान लेकरांची पण संख्या माळेगावला जास्त दिसून येते आपल्याला. तर बघू शकतात मित्रांनो, नाईटचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो माळेगावचा. त्यामुळे रात्री येणाऱ्यांची संख्या ही दिवसापेक्षा जास्त असते. तर हे तरुण बघू शकता तुम्ही. तरुणांची संख्या स्पेशली नाईटला जास्त असते, कारण हा व्ह्यू दिवसा दिसत नाही. त्याच्यामुळे माळेगावचं वैशिष्ट्य आहे, तरुणांची संख्या ही जास्तीत जास्त नाईटलाच असते. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता आपल्याला भूक लागली आहे. चला तर मग इथं काहीतरी खाऊयात. 10 रुपयाला भजी, 10 रुपयाला खिचडी, 10 रुपयाला पापड. बघूयात काय खाता येते आपल्याला. चला तर मग खाऊयात. हो, काय काय इथं खाण्यासाठी? पुरी भाजी, खिचडी, भजी, पापड आहे, चहा. आणि किंमत काही खा किती? 10 रुपये. 10 रुपये किती बी खा. अच्छा, बघू शकता 10 रुपयामध्ये पुरी भाजी, खिचडी, भजी सगळंच आहे. त्याच्यामुळे माळेगावला कोणी आलं तर खाण्याचं काही टेन्शन नाही. जागोजागी तुम्हाला हॉटेल बघायला भेटतील. तर चला मग आपण पटकन काहीतरी खाऊयात. आता बराच वेळ आपला ब्लॉग चालू आहे, तर भेटूयात. तर नमस्कार मित्रांनो, तर बघितला तुम्ही माळेगावचा ब्लॉग कसा होता नाईटचा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम असंच असू द्या चॅनलवर. तर भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत जय महाराष्ट्र.